जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं निकिता पाटील चॅनलमध्ये. तर चला डायरेक्ट आम्ही मेन मुद्द्यावर आहोत. म्हणजे काल जे काही कमेंट्स निघाल ते काबर करायचं आणि कसं करायचं, पुरा पूजा कसं करायचं डिटेलमध्ये आज मी सांगणार आहे. थोडंसं व्हिडिओ लॉंग होईल, पण ह्याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट आहे कसं करायचं आहे आणि सगळं ते मिळून जाईल. आता स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत म्हणजे थोडंसं लॉंग व्हायला चालतं आहे. आणि मला वाटलेलं आहे बाहेरला थोडंसं साऊंड पण निघालं आहे. ओके, जाऊ दे. चला आता सगळ्यात पहिले म्हणजे काबर करायचं ते सांगते. म्हणजे आम्ही कुणासाठी पण करू शकतो. कोण घरामध्ये बिमार असले, घरामध्ये काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असले आणि कोणतं तर काम पेंडिंग राहिलं, म्हणजे प्रॉपर्टी घ्यायचं राहू दे, कार गाडी, असं कोणची बी कामं जी दवाखाना घेवा म्हणलं होईना झाले, काहीतरी अडथळे निघालात तेव्हा सुद्धा ही आपण पूजा करू शकतो. म्हणजे बाई गडी असं काही नाही, कोणी बी करू शकतो. ओके, कोणत्या डेला करायचं म्हणजे मंगळवार आणि शनिवार. सगळ्यात उत्तम तर मारुतीचं मंगळवार म्हणतात. सो मंगळवारी केलेलं सगळ्यात बेटर. आणि कोणत्या टाईमला करायचं म्हणजे ब्रह्ममुहूर्त नाहीतर संध्याकाळच्या टाईमला. संध्याकाळ म्हणजे आता किती 5-6 वाजले, तर 7-8 वाजता तर असं करतात मग. पण संध्याकाळच्या टाईमला मला काय वाटलेलं आहे, संध्याकाळच्या टाईमला तवापत्तर जेवण करणार ते, म्हणजे पोटामध्ये अन्न खाणं ते राहावं लागतंय, उपवास धरावं लागतंय, त्याच्या बादच पूजा करायला येते. पण आणि ब्रह्ममुहूर्तमध्ये केलं म्हणजे सकाळी पूजा करायचं एकच ध्यानमध्ये राहते. ती सकाळी 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत तेव्हा त्या टाईमला पूजा करून घ्यायचं. मला तर तेच टाईम बेस्ट वाटते. म्हणजे कोणाचं डिस्टर्ब राहीना, ह्याच्यामध्ये एकाग्रता, माइंड तिथंच राहते. सगळं बाहेरलं पण डिस्टर्ब राहीना, घरामधले असं काही कामं लेकरं काहीतर काही साऊंड येते दुपारच्या टाईमला, म्हणजे त्याच्यापैकी ब्रह्ममुहूर्त सगळ्यात बेस्ट टाईम. चला आता मी झालं संकल्प कसं घ्यायचं ते सांगते. तर मी तर छोटीशी माझी पूजा मांडणी केलो. माझ्यापाशी पाटा टेबल काहीच नाही. आणि असं नाही की माझ्यापाशी हे नाही ते नाही, मी ते खरेदी करतो तर पूजा करणं असं नाही. देवाला फक्त आपली भक्ती पाहिजे. ओके, जेवढं आहे तेवढ्यामध्ये करून घेऊ शकता. संकल्प कसं घ्यायचं त्याच्यापेक्षा सगळ्यात आधी तर काय काय लागते पूजासाठी ते सांगते. ओके, सगळ्यात आधी तर एक हनुमानची मूर्ती, म्हणजे ते छोटी मूर्ती राहू दे, फोटो राहू दे, कोणची का राहीना, एक हनुमानची फोटो आणि एक चालिसा, छोटं मोठं हे पण चालतंय, कोणचं करायला. ओके, हनुमानची मूर्ती फोटो कसं राहावं म्हणजे आपल्यापाशी सायलेंट असं जप करत बसली, जे माझ्यापाशी सायलेंट बसल्या तसं त्यांनी जप ध्यानमध्ये ते एक. आणि याचं पंचमुखी हनुमानची जी मूर्ती भेटते आणि फोटो भेटते ते राहिलं तर सगळ्यात बेस्ट वन. पण ते जरा कमीच भेटते असं मार्केटमध्ये. सो ट्राय करा ते जर भेटले तुम्हाला कुठं दिसले म्हणजे ते घ्या तुम्ही. ते सगळ्यात छान राहते घरामध्ये असलेलं सुद्धा, त्याची पूजा करायचं सुद्धा. सो आणि जे काय असं त्यांनी छाती फाडून राम लक्ष्मण सीता असं राम सीताला दाखवतात नाही, त्या टाईपचे जरा घरामध्ये नको म्हणून असं ऐकलं. सो चला आता ते झालं. आणि सेकंड म्हणजे हे 2 कळसं भरून ठेवायचं, म्हणजे एक तांब्या एक गिलास. आता ह्याच्यावर झाला झाकून ठेवायचं, मी झाकण नेतं. ओके, हे जे पाणी आहे नी मारुतीच्या राईट साईडचं, हे झालं ना पूजा झाल्यावर, डेली पूजा झाल्यावर हे पाणी झालं कुण्या पण झाडाला घालायचं, फुलाच्या झाडाला, कोणत्या पण झाडाला घालायचं. आणि हे जे पाणी आहे नी आम्ही कुणासाठी संकल्प घेतला. आता आपण कुणाला हेल्थ खराब आहे, बार बिमार पडलेला, त्यांच्यासाठी पण करू शकता. कोण जास्तीच बिमार पडले, त्यांचं हेल्थ कमीच होईना झालं, त्यांच्यासाठी पण करू शकता. कोण बेबी रिलेटेड असं कोणत्या पण प्रॉब्लेम, म्हणजे घरामध्ये म्हणजे हर एक घरामध्ये काहीतर काही छोटं मोठं प्रॉब्लेम राहते. छोटं मोठं मला डिस्टर्ब करलं असं. आता हर एक घरामध्ये एक छोटं मोठं काहीतर काय प्रॉब्लेम राहतंयच. तर हे पाणी झालं आणि त्यांना पाजवायचं, ज्यांच्यासाठी आम्ही हे संकल्प घेवलेलो. ओके, आणि मारुती रायाला झाला काहीतर फळ इथंच ठेवायचं. पूजा करण्याच्या आधी सगळं हे सावरून मांडून ठेवायचं. ओके, ते काहीतर फळ, नाहीतर फळ रेना झालं म्हणजे गूळ साखर असं पण ठेवू शकता तुम्ही. त्यांना झाला मोतीचूरचे लाडू, असं कोणचे लाडू तर आवडतात मग ते पण करून ठेवू शकता. पण इझीमध्ये म्हणजे फळं जे नॉर्मली भेटतात कुठं पण, आणि गूळ साखर. ओके, आणि सेकंड लागणारं म्हणजे एक जपमाळ. आणि थर्ड हे जे दिवा आहे नी सगळ्यात तिळीच्या तेलाचा लावा आपण, नाहीतर गायच्या तुपाचं. माझ्यापाशी गायचं तूप होतं, मी त्याचंच यूज केलं, तिळचं तेल नाही, जे होतं ते यूज केले. आणि आता सेकंड कसं करायचं म्हणजे संकल्प कसं करायचं ते सांगते. मी तर कॅमेरा लावते का. त्याच्यावर थोडेसे तांदूळ आणि एक फूल आणि थोडंसं ह्याच्यामधलं पाणी, जर सांडलं म्हणजे असं सपोर्टला हात धरा.
आणि हे हातामध्ये धरून असं म्हणायचं की डायरेक्ट असं म्हणायचं नाही की माझं हे प्रॉब्लेम आहे देवा, हे सॉल्व्ह होते, मी एवढं बार संकल्प घेतलो असं म्हणायचं नाही. स्टार्टिंगपासून डोर बंद केलेलं बेटर वाटलं आहे. तर स्टार्टिंगपासून कसं म्हणायचं, आता आपण आपलं गोत्र सांगायचं, आपण कुठं राहतो. म्हणजे आता मी हैदराबादमध्ये राहतो. आता स्टेट जर गावाकडे ठरवलेलं म्हणजे आपण स्टेट सांगायचं, तालुका सांगायचा, आणि आम्ही कोणत्या गावामध्ये राहतो, आमचं गोत्र का आहे, आपलं नाव का आहे, आपण कुणासाठी हे संकल्प घेऊन त्यांचं नाव, ते सगळं सांगायचं आणि काय समस्या आहे ते सांगायचं. आणि आता संकल्प घ्यायचं म्हणजे मी 11 दिवस 11 बार हनुमान चालीसा म्हणते, आणि ज्या टाईमला आपण करायला लावणे त्याच टाईमला रोज न चुकता त्याच टाईमला एक्झॅक्ट पूजा करायला हनुमान चालीसा म्हणायला बसायचं. ओके, मी ज्या टाईमला करेलो त्याच टाईमला रोज न चुकता 11 दिवस हनुमान चालीसा 11 बार म्हणते ह्याच टाईमला, असा संकल्प घ्यायचा. आणि जे हातामधलं पाणी फूल आहे ना ते मारुतीरायाच्या चरणावर अर्पण करायचं. ओके, सिक्का असंच ठेवायचं. आणि जेव्हा आपलं संकल्प कंप्लीट होतं आहे ना, किती दिवसाचं कराय ना, तेव्हा झाला ते कुठं तर दानपेटीमध्ये नाही तर मारुतीरायाच्या मंदिरमध्ये तर कुठं बी ते नेऊन ठेवू शकता. नाहीतर त्याचा अगरबत्ती आता असं काय आणतात नाही गावाकडं, त्याचं पण करू शकता. तर चला आता आणि पूजा कसं करायचं म्हणजे एक सांगते. मारुतीरायाला शेंद्री कलर नाही, शेंदूर जास्त आवडते म्हणून शेंदूर लावतात. तर माझ्यापाशी काय शेंदूर वगैरे काही बी नाही, हळद कुंकू आहे, गंध आहे. आणि गावाकडे झाला मारुती मंदिरला चालले म्हणजे आमच्या घरात तर गंधगोळीच घेऊन जातात. आमच्या गावात तर मी बघितलं गावाकडे तर गंधगोळी घेऊन जातात, म्हणून मी आता इथं गंधाचंच यूज करले, कारण मला काय शेंदूर भेटत नाही. आणि एक याद ठेवायचं, इथं अगरबत्ती नाहीतर धूप काही का होईना ते लावून ठेवायचं. दिवा पण जळत राहो, आपलं धूप अगरबत्ती ते पण जळत राहो, जेव्हा पण तर आपली पूजा संकल्प कंप्लीट होईना हनुमान चालीसा म्हणायचा. ओके, ट्राय करा की 11 बार तर म्हणायचं, 21 बार तर म्हणायचं, कोणी कोणी 40 बार बी म्हणतात. मग 40 दिवस तर ते लई जास्ती वाटलेलं आहे माझ्यासाठी, म्हणून 21 पण नाही, 11 कमी बी नाही जास्ती बी नाही. आता ब्रह्ममुहूर्तच्या टाईमला उठून फक्त एक नाही तर 2 चालीसा म्हणायचं म्हणजे त्याला अर्थच नाही. सो मला वाटलं 11 तर एक तेवढं तर म्हणू शकते कोणी पण. तर चला आता कसं म्हणायचं ते सांगते. सॉरी, आता कुठून स्टार्ट करायचं हनुमान चालीसा म्हणायचं ते सांगते. आपण किती का मारुतीरायाला म्हणणार तुम्ही असं हाव तसं हाव, तेवढं बलशाली हाव बलहीन हाव, मग त्यांची किती का प्रशंसा करणं, त्यांना काहीच फरक पडणार. जेव्हा पत्र आम्ही रामाचं नाव घेणं, रामाची भक्ती, रामाची लीला गुणगान त्यांच्यासमोर गावणं नाही, तेव्हा पत्र त्यांना आपली भक्ती म्हणजे ॲक्सेप्ट करणार त्यांनी. त्याच्यासाठी नाही हे आपणाला हे आता 108 बार राहतोय नाही, 108 बार म्हणायचं. सो 2 बार पण म्हणू शकता, किती बार पण म्हणू शकता तुमची इच्छानुसार. ओके, राम नाम जप केलं, त्याच्यानंतर आता चालीसा आहे नाही, त्याच्यासोबत त्याचा अर्थ पण वाचा 1-2 बार, म्हणजे पुरा समजमध्ये येत आहे. आत्ता पत्र मी किती वरी झालं हनुमान चालीसा वाचते, पण आत्ता मला पुरा ह्याचा अर्थ समजले. कारण एकाग्रता, मन शांत ठेवून ह्याच ध्यानावर ठेवलं म्हणजे नाही, तेव्हाच ते सगळं क्लिअरली आपल्या माइंडमध्ये येते. आता 1-2 बारच मी अर्थ वाचले हो, त्याच्याबद्दल त्या चालीसा म्हणलं म्हणजे काय बोलले, कशाबद्दल म्हणल्यात, काय ते सगळं आपलं पण माझ्या माइंडमध्ये निघालंय. आणि ह्याच्यामध्ये मेन एकाग्रता इम्पॉर्टंट आहे. चला आता काय वाचायचं म्हणजे सगळ्यात आधी चालीसाला सुरुवात करायचं नाही, जे श्री रामस्तुती आहे नाही तिथून स्टार्ट करायचं. पहिले हे जे काही स्तुती आहे नाही आधी ते कंप्लीट करायचं. ओके, कुठं आहे, हां, इथून एवढं कंप्लीट करायचं. त्याच्यानंतर जे दोहा आहे, कुठं आहे, हां, हे दोहापासून वाचायचं. तर किती बार का वाचणार तुम्ही, केवढा आहे तुमचा संकल्प, 11 बार करायना, 21 बार करायना. त्याच्यानंतर सगळं झाल्यावर आरती करायचं. आता बजरंग बलीची आरती. आणि एक मला गोष्ट याद आला, जे चालीसामध्ये आहे, चालीसा वाचताना जेव्हा भूतपिसाच निकट नाही हवे, महावीर जब नाम सुनावे, हे जे लाईन आहे नाही त्या जागी आपण असं फील करायचं की आपल्यापाशी कोणतीच निगेटिव्हिटी येऊ शकणार, पुऱ्या निगेटिव्हिटीला दूर करायचं, आपल्या अंगातल्या असं एक अलग उष्णताला बाहेर काढायचा. त्या टाईमला तसं विचार केला तसं होतंय मी, म्हणजे मला रोज अंगाला काटे येतात तसं ते एक लाईन म्हणायच्या. आणि जेवढं बार म्हणता नाही तेवढं बार ते तसं फील करायचं, म्हणजे आपल्यामधली खरंच निगेटिव्हिटी निघून जाते बाहेर. आणि एक गोष्ट, जे तुलसीदास सदा हरी चेहरा की जयनाथ हृदय महाडेरा, त्याचं की जे तुलसीदास आहे ने त्याचं की आपलं नाव घ्यावं म्हणून असं कित्येक व्हिडिओमध्ये ऐकत आले मी, पण मला काय वाटलं ते पण गलत आहे, आपलं त्यांच्या जागी आपलं नाव घालायचं.
असं मी काय करलेलो माझं रियालिटी सांगते. तुलसीदास सदा हरे चेहरा की जेनार हृदय महाडेरा त्यांची एक बार लाईन म्हणलो. त्याच्या बाद निकिता सदा हरे चेहरा की जेनार हृदय महाडेरा माझं पण म्हणलो. म्हणजे ते बी नको हे बी नको, माझ्या पण मनाला शांती. ओके, हे झालं 40चं. आता आणि गोष्ट काहीतरी राहून चालली आहे नाही. हे झालं ना बाहेर जाऊन झाडावाला पण घालायचं आणि हे झापून ठेवायचं. आता ह्याचं काम काय म्हणजे आता आम्ही कुणासाठी करायला त्यांनी कुठं बाहेर राहतात, घरामध्ये राहणार, त्यांच्यासाठी आम्ही संकल्प घेतला. म्हणजे त्यांचं नाव घेऊन आपण पियाचं. ओके, त्यांनी असलं म्हणजे त्यांनाच पियाला द्यायचं. रोज पूजा झाल्यावर ते झाकून ठेवायचं. त्यांनी जेव्हा आपणाला गटले तेव्हा त्यांना पियाला द्यायचं. मी तर तसंच करायलो. आणि हे जे काही केळी तर आहे ना, हे प्रसाद, हे फळाचं प्रसाद तर ते बी तसंच करायचं. घरामध्ये सगळ्यालाच वाटायचं, एकट्यालाच नाही. ज्यांच्यासाठी केलं ते प्रसाद म्हणून सगळ्याला वाटायचं. आणि हे झालं त्यांना एकट्यालाच पियाला द्यायचं. सो आणि गोष्ट ज्यांना बी संध्याकाळच्या टाईमला करावं वाटतं नाही त्यांनी एक याद ठेवायचं की कुणाका टाईमला करणं आपण आंघोळ करूनच मारुतीचे पूजा करायला येवं. आणि अंगावर स्वच्छ कपडे, म्हणजे नवीन घातल्यानंतर सगळ्यात छान स्वच्छ कपडे राहावं. आणि जे ब्लॅक कलर, ग्रे कलर असं जे नेगेटिव्हिटी आणतात नाही त्या कलरचे कपडे घालणेच. रेड, ऑरेंज, व्हाईट जे हनुमानजीचे प्रिय आहेत ते कपडे घाला सगळ्यात उत्तम. आणि नाहीतर रेड, व्हाईट, पिंक, येल्लो असं कोणची बी घालू शकता. मला वाटलं सगळं कवर झालं असेल. मे बी 1-2 राहून गेला, याद आलं तेव्हा मी शॉर्टमध्ये सुद्धा सांगते. नाहीतर तुम्हाला आणि काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा. तर चला, एवढीच माझी सिंपल असं पूजा राहते. मी हे ते एवढं चुकलं मुकलं काय झालं नाही. मारुती रायालाच म्हणते की तुमच्या चरणी अर्पण. जेवढं झालं माझ्याकडून मी तेवढं ट्राय केले चांगलंच व्हायचं म्हणून. तुम्ही पण असं म्हणा की जे काय चुकलं मुकलं तुमच्या चरणी अर्पण. साधी भोळी आपली पूजा कसं करावं ते तर सांगितलं. सगळ्यात मोस्ट एक राहून चाललंय ब्रह्मचारीचं पालन करायचं. ब्रह्मचारीचं पालन म्हणजे हमेशा आता देवाचाच विचार राहायचं. काहीतर आता गलत बी बोललो, गलत विचार निघाले, कोण गलत ऐकू घालायला बोललो, त्यांचं बोलायचं पण ऐकलो म्हणजे ते बी चुकीचंच आहे. मारुती राया कसं राहतात त्यांच्या वेमध्ये आपण राहायचं. तेव्हाच आपल्या निगेटिव्हिटी जे काय काम होईनात म्हणून असं निगेटिव्हिटी भरून गेल्या, काम होईना झाले म्हणून असं विचार भरून गेला ते माइंडमधून, ते दूर करायचंच हे संकल्पचं काम आहे. सो ट्राय करा की लबाड बोलायचं. जेवढं दिवस आहे आपला संकल्प तेवढ्यामध्ये एक दिवस पण लबाड बोलायचं नाही, कुणाला शिवाशराब द्यायचं नाही, घरामध्ये किती का गर्दा करणार लेकरं कुणालाच भांडायचं नाही. ओके, मी तर राग आला म्हणजे राम 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 म्हणून माझ्या रागाला कंट्रोल करले. असं तुम्ही बी तसंच ट्राय करा. नवऱ्यावर कुणावर कराय ना तसंच राम राम म्हणून त्याला कंट्रोल करायचं ट्राय करा. आणि सात्विक राहायचं. म्हणजे कांदा लसूण हे खायचं नाही. आणि तर चला, मला एवढीच जानकारी होती, मी एवढं सांगितले. आणि मला काय ह्याचा एक्सपिरियन्स नाही, मी फर्स्ट टाइम ट्राय करेले. आणि असं काही नाही घरामध्ये प्रॉब्लेमच राहायला पाहिजे म्हणून. तुमच्या मनाच्या शांतीसाठी, एकाग्रतासाठी, कोणचं बी निगेटिव्हिटी येवलेलं बार बार त्याच्यासाठी पण करू शकता. आणि एक पूजा केलं म्हणजे काय व्यर्थच जाईल ना. चला, कसं वाटलं आजचं ब्लॉग शेअर करा. काहीतर गलत वाटल्यानं कमेंट करा. तुम्हाला काहीतरी डाऊट असल्यानं कमेंट करा. आणि एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये. तर भेटू तसंच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर ते पण करून जा. बाय.